24 तासानंतर डोहात बुडलेल्या युवकाचा मृतदेह सापडला. एसडीआरएफच्या अथक शोध मोहिमेला यश. देवळा तालुक्यातील चोर चावडी धबधब्याजवळील खोल डोहात बुडालेल्या 18 वर्षीय युवकाचा तब्बल 24 तासानंतर अखेर मृतदेह शोधण्यात एसडीआरएफच्या पथकाला यश आले. काल झालेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेली शोध मोहीम अखेर यशस्वी ठरली. घटनेनंतर सुरुवातीला स्थानिक बचाव पथकाने शोधकार्य केले, मात्र अंधार, डोहाची खोली आणि गढूळ पाण्यामुळे शोध मोहीम थांबवावी लागली. त्यानंतर आज सकाळी 29 सदस्यीय एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवित पाण्याखालील अत्याधुनिक कॅमेऱ्यांचा वापर करून डोहातील विविध भागांची तपासणी केली. अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आले. शोध मोहिमेदरम्यान देवळा पोलीस, महसूल प्रशासन आणि एसडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी ठाण मांडून संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवले. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. युवकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर बजरंग रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून युवकाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे चोर चावडी धबधब्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पावसाळ्यात धबधबे आणि खोल डोहांमध्ये उतरताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर पुढील घटनेचा अधिक तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे. काल झालेल्या ज्या दुर्दैवी घटनेबाबत काल दुपारपासनं आपण जर बघितलं तर देवळा पोलीस जे पथक आहे ते या ठिकाणी स्थान मांडून होतं. सायंकाळपर्यंत त्यांनी या ठिकाणी रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस अंधार खूप पडल्यामुळे त्या कार्याला स्थगिती दिली गेली. पुन्हा आज सकाळी एसडीआरएफचे जवान या ठिकाणी ती टीम बोलवण्यात आली. एकूण 30 लोकांची या ठिकाणी 30 लोकांची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि शोध मोहीम जोरात सुरू आहे. साहेब, आपण काल दुपारपासून या ठिकाणी पूर्ण घडामोडींवरती लक्ष ठेवून आहात. नक्की काल काय कशी घटना घडली, त्या संदर्भात आपल्यापर्यंत माहिती कशी मिळाली आणि आपली याच्यावरती भूमिका काय आहे? काल दुपारी 3-3:15 वाजेच्या सुमारास त्यांच्यापैकीच एक युवक आहे, जे युवक चांदवड तालुक्यातील युवक या ठिकाणी पोहण्यासाठी आले होते. त्यांच्यापैकीच एका युवकाने आम्हाला फोन करून सांगितलं होतं की असं असं आमच्या एक सहकारी या ठिकाणी बुडालेला आहे. आम्ही तत्काळ या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणी माननीय तहसीलदार देवळा आणि प्रांत साहेब चांदवड हे सुद्धा तत्काळ पोहोचले होते. एसडीआरएफची टीम देखील बोलवण्यात आली आणि मालेगाववरून आपण विशेष तैराक देखील या ठिकाणी बोलवले होते. रात्री आपण जवळपास 10-10:30 पर्यंत त्यांचा शोध घेतला, परंतु अंधारामुळे पुढे शोधकार्य चालू ठेवता आलं नाही. आज सकाळी पुन्हा 6:30-7 वाजेपासून आपण या ठिकाणी आहोत. एसडीआरएफचे जवळपास 30 जवान आहेत, त्यावरून पण निष्णात तैराक आलेले आहेत आणि होपफुली आपल्याला लवकरच ते पार्थिव भेटून जाईल. सर, आपण जर बघितलं तर आतापर्यंत माझ्या मतानुसार ही 9वी ते 10वी केस या ठिकाणी आहे. ज्यावेळेस या ठिकाणी पर्यटन म्हणून या ठिकाणी फिरायला येतात आणि त्या डोहात जाऊन त्यांचा जीव जातो. खरं तर मागही प्रशासनाने या ठिकाणी फलक वगैरे सूचना लावल्या गेल्या होत्या, परंतु आता ते या ठिकाणी कुठेही दिसत नाहीये. पुन्हा ह्या अशा केसेस होणार नाही यासाठी प्रशासनाची भूमिका काय आहे? आम्ही कालच माननीय तहसीलदार आणि प्रांत साहेबांची चर्चा केलेली आहे. तर आपण या ठिकाणी सुरक्षा कठडे लावण्याचा सरांनी मनोदय व्यक्त केला होता आणि त्याचप्रमाणे पुन्हा आपण सूचना फलक या ठिकाणी लावणार आहोत. आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्णपणे डोंगरी भाग आहे आणि अनेक ठिकाणून जसं मालेगाव असेल किंवा चांदोडा असेल, अनेक ठिकाणून पर्यटक या ठिकाणी येत असतात. यांना आपण काय सूचना करणार? हा एकदम घातक परिसर आहे. म्हणजे या ठिकाणी अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे माझं युवकांना विशेषतः असं आवाहन आहे की कृपया या पाण्यात उतरू नये, कारण हे जीवघेणं ठरत आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपल्यासोबत देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेते साहेब होते आणि त्यांनी या घटनेबाबत सविस्तर आपल्याला माहिती दिली आहे की लवकरच प्रशासन या गोष्टींवरती सखोलपणे विचार करेल आणि त्याच्यावरती योग्य त्या काय उपाययोजना या ठिकाणी करता येतील का याच्यावरती विचार विनिमय करून पुन्हा या घटना या ठिकाणी घडणार नाही अशी त्यांनी या ठिकाणी आपल्याला ग्वाही दिलेली आहे. S9 न्यूजसाठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.